पूर्णा हिवरा रस्त्यासाठी DYFI व माकपचे आंदोलन। पूर्णा तालुक्यातील पूर्णा, ढोणे, पांगरा, वाई आणि हिवरा या गावांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यासाठी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार ढोणे पांगरा येथे प्रातिनिधिक आंदोलन करण्यात आले। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मागील किमान 1.5 वर्षापासून हा रस्ता हाती घेण्यात आला आहे व गिट्टी व काही ठिकाणी वरवर मुरुम देखील टाकून मागील 3 ते 3.5 महिने हा रस्ता असाच सोडून देण्यात आला आहे। त्यामुळे या 4 गावासहित इतर 6 गावातील नागरिकांना या रस्त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून गिट्टीमुळे दररोज कोणी ना कोणी रस्त्यावर पडत आहे। बरेच जण जखमी देखील झाले आहेत। काही जण तर मरता वाचले आहेत असे ग्रामस्थांचं म्हणणं आहे। पूर्णा ते पांगरा मार्ग हिवऱ्यापर्यंत जवळपास 9.5 किलोमीटर हा जो रस्ता आहे पूर्वी अतिशय खराब झालेला होता आणि 5-6 गावच्या लोकांनी, सरपंचांनी सांगितले की आमदार साहेबांकडे मागणी केली होती की या रस्त्यासाठी काहीतरी करावं किंवा नवीन रस्ता करण्यासाठी एखाद्या कोणत्यातरी योजनेमधून करण्यात यावं अशी मागणी केली होती। त्यावर आमदार रत्नाकरजी गुट्टे यांनी शासन दरबारी प्रयत्न करून हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये त्याचं जे सर्वे वगैरे करून ती घ्यायला लावला। त्याच्यामध्ये खासदार साहेब संजय जाधव यांचा बी सहभाग आहे, नाही असं नाही। तर ते मग त्यानंतर हे टेंडर आशीर्वाद कंस्ट्रक्शनचे जे देशमुख साहेब आहेत त्यांना मिळाल्याच्या नंतर त्यांनी एक सुरुवातीला लवाजमा आणला आहे मागच्या मे महिन्यामध्ये। थातूर पद्धतीनं 2 लेयर टाकली, माती मिश्रित मुरुम, निकृष्ट दर्जाची गिट्टी वगैरे टाकून एकदम लेयर म्हणजे 2 लेयर असे टाकले की निव्वळ अतिशय खराब। ते एक 8-10 दिवसामध्ये पूर्णपणे उडून गेली आणि पुन्हा रस्त्यावर गिट्टी अशी पसरलेली, जाणं येणं अतिशय कठीण झालेलं आहे। वारंवार वेळा त्या गुत्तेदार असेल किंवा हे जे गुत्तेदारे असतील किंवा प्रशासक आधी यांना फोनही केले, काही प्रतिष्ठित व्यक्तीने म्हणा किंवा गावकऱ्याच्या नागरिकांना, पण ते उडवाउडीचे उत्तर आज करतो उद्या करतो, कुठलं तरी कारण सांगायचं, समृद्धीचे वाहनं चालू होतं त्यामुळे आम्हाला करता येत नाही, हे एक निमित्त आहे। त्यांना मुद्दाम म्हणून हे कामं करायचे नाहीत। 17-10 ठिकाणी टेंडर घेऊन ठेवायची, कुठलाही शेवट करायचा नाही। गोविंदपूर गौरचा तेच प्रश्न आहे, पिंपळगाव लिखा गौरचा ते प्रश्न आहे। 2-2 वर्षापासून थातूर पद्धतीनं अर्धवट काम करायचे आणि जे डांबर वगैरे टाकायचं नाही। आणि हे जे काम पाहायला जे इंजिनियर नेमलेले असतात, तो जो कोण कुलकर्णी असेल किंवा काही वाघ असेल, तर ते याच्यावर त्याचं काम पाहायचं आहे। तर ते काय करतात, एक तर काम चांगल्या पद्धतीनं इस्टिमेटप्रमाणे करण्यासाठी हे न पाहता ते उलट गुत्तेदाराची पाठराखण करतात, असं आम्हाला निदर्शनास येत आहे। कारण ज्यावेळेस आम्ही हे जे आंदोलन असेल किंवा काही असेल त्यांना आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की रस्त्याचं काम इतके दिवस झालं का रखडलं, जाणं येणं खूप कठीण झालेलं आहे, लोक पडतात, मार लागते, हे होते। पण ते आम्ही करून घेतो असं दबावानं की गुत्तेदाराला न सांगता किंवा आम्ही ठामपणे आता इतक्या दिवसात काम चालूच करायला अशी भूमिका न घेता किंवा त्या स्टेपला हे कामाचं स्वरूप न आणून सोडतात, ते उलट गुत्तेदाराची पाठराखण करतात। त्यामुळं हे त्याला एक मुभा मिळते की हे काम पुढं पोस्टपार्ट करीत राहायचं। पांगरा पूर्णा रोडवर माझं घर आहे। आमचे लेकरं या रस्त्याने येतात जातात शाळेमध्ये पांगऱ्याला गावात। आमचं शेत इकडं पूर्णा रोडला आहे। तर एवढा त्रास झाला या रस्त्यामुळं की हे कंत्राटदार कुठेही येतच काय आम्हाला पता लागून झाला आहे। आणि गेले 6 महिन्यापासून ह्या रस्त्यावर अक्षरशः गिट्टीनं आमच्या लेकराच्या डोसक्यात त्या दिवशीच लागली होती, उडायली गिट्टी या टायराने वाहनानं। हे रस्त्याचं काम किती दिवसापासून चालू आहे अंदाजा? या रस्त्याचं कामाला 1 वर्ष व्हायले आणि या 6 महिन्यात तर काहीच नाही केलं। फक्त जे पहिला होता साधारण या संदर्भात प्रशासनाला काय निवेदन, तक्रार वगैरे काय दिली का आपण? निवेदनाद्वारे कळविलं आहे की तात्काळ रस्त्याचं काम करा म्हणून, किंवा पाहणी करायला पण येत नाही, गुत्तेदार पण येत नाही। एवढी धुळड्यानं आणि या गिट्टीने एवढा त्रास झाला आहे रस्त्याचा की माझी या जे दोन्ही गुत्तेदार आहे आणि प्रशासनाला एक विनंती आहे की त्या गुत्तेदारानं जर लवकर जर काम नाही केलं तर त्याचं हे रद्द करून दुसऱ्या गुत्तेदाराला काम द्यावं, ही माझी विनंती आहे। पूर्णा, पांगरा, वाई आणि हिवरा हा जो रस्ता आहे साधारणतः 9.5 ते 10 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो पूर्णतः उखळलेला आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे त्याच्या अंतर्गत हा रस्ता करण्यासाठी हाती घेतलेला आहे। साधारणतः 1.5 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे
मागच्या वर्षीपासून म्हणजे 1.5 वर्षापासून पाहतोय आम्ही की असाच उखळलेला गिट्टी वगैरे टाकून ठेवलेली आहे. गिट्टी टाकून काही ठिकाणी थोडंफार मुरुम डागडुजी केल्यासारखं केलेलं आहे. इथली जे नागरिक आहेत या रस्त्यावरती साधारणतः 4 गावं तर आहेतच, पण याच्यावरती आधारित बाकी काही ठिकाण म्हणजे बाकी 6 गावेसुद्धा आहेत. म्हणजे साधारणतः 10 गावे या रस्त्यावरती प्रवास करतात. इथल्या नागरिकांना ये जा करताना बऱ्याच वेळेस पडत आहेत. साधारणतः दररोज कोणी ना कोणीतरी पडतं. बरेच जण जखमी झालेले आहेत. काही 4-5 लोकांचा जीवसुद्धा जाता जाता वाचलेला आहे. तर हा जो रस्ता आहे आदर्श कन्स्ट्रक्शन लातूर यांचा आहे. त्यांनी हा रस्ता खरं तर करून द्यायला पाहिजे होता वेळेमध्ये. तो रस्ता अजूनही नीट झालेला नाही आहे. मागच्या 3-3.5 महिन्यापासून हा रस्ता पूर्णतः त्यांनी बंद करून ठेवलेला आहे. त्यांना आम्ही जेव्हा विचारणा केली या संदर्भाने तर ते कारण सांगतात की समृद्धी महामार्गाचे अवजड वाहने इथून जातात म्हणून तो रस्ता करता येत नाही. खरं तर हा जो प्रश्न आहे 1.5 ते 2 किलोमीटर जास्तीत जास्त आपण धरू शकतो की पांगऱ्यापर्यंत 3-4 किलोमीटर जे अंतर आहे तेवढीच समस्या आहे. पुढचा पांगऱ्यापासून वाई आणि हिवऱ्यापर्यंतचा रस्ता ते सहज करू शकतात, परंतु ही कारणे समृद्धीची कारणे सांगून तो रस्ता केला जात नाही. आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही यांच्यावरती दंडसुद्धा लावलेला 1.25 कोटीचा, तरीसुद्धा हे सुधारत नाहीत. मग आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की हे जे आहे तुम्ही त्यांचं एकतर तुम्ही कंत्राट रद्द करा, ब्लॅकलिस्टमध्ये टाका आणि दुसऱ्याकडनं रिटेंडर करून हे काम करून घ्या. कारण नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हक्क अधिकार कुणालाही नाही, कंत्राटदार नाही किंवा प्रशासनसुद्धा नाही आहे. म्हणून आम्ही आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने DYFI आंदोलन या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कालपासनं आचारसंहिता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची लागल्यामुळं आम्ही ते आंदोलन न करता प्रातिनिधिक स्वरूपावरती सिम्बॉलिक एक निषेध इथे व्यक्त केलेला आहे. आणि पुढच्या आठवड्याभरात आम्ही त्यांना एक वेळ दिलेला आहे. आणि वाघ म्हणून जे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे सिनियर अभियंते आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे किंवा त्यांनीच आम्हाला शब्द दिला आहे की पुढच्या सोमवारपर्यंत किंवा एका आठवड्याभरामध्ये ते रस्ता करून देतील किंवा त्याच्यावरती पर्याय काढतील. पुढची भूमिका काय असणार आहे सर? काही झालं नाही. पुढची भूमिका काय असणार आहे आपल्या पक्षाची? आठवड्याभरामध्ये जर हे रस्ता समजा करण्यासाठी सुरुवात केली नाही तर आम्ही आक्रमक आंदोलन करणार आहोत. राजकीय पर्याय न पाहताही आम्ही सार्वजनिक मुद्दा म्हणून त्याच्यावरती हे आक्रमक आंदोलन करणार आहोत. आज 10 वर्षापासून ते 15 वर्षापासून या रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यानंतर या रस्त्याचं टेंडर झालं. आम्हाला वाटलं कुठंतरी आम्हाला चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत. कुण्यातरी लातूरच्या आशीर्वाद कन्स्ट्रक्शन या कंपनीला या रस्त्याचं टेंडर मिळालं. ते काम चालू झालं आणि चालू होऊन सर्दी गेली न पडसं आलं म्हणल्यासारखं यांनी असा धिंगाणा या रस्त्याचा करून टाकला की अक्षरशः पूर्ण गिट्टी या रस्त्यानं आहे. आता दररोज कोणी ना कोणी पडतं. आणि विशेष म्हणजे 6 गावचे विद्यार्थी फक्त प्रायमरी शाळा आहेत आपल्याकडं. 6 गावचे विद्यार्थी पूर्णेला शाळेत शिकायला येतात. विशेष म्हणजे रस्त्यावर गिट्टी असल्यामुळं कुठलाही ऑटो या रस्त्यानं येत नाही. ऑटोवाल्यांनी येणं जाणं बंद केलं. तर मुलींना 6-6 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो आहे. कॉलेजच्या मुलींना सर, याच्यामध्ये वेगळी काही घटना घडू शकते, काही होऊ शकतं. याची जिम्मेदारी कोण? गुत्तेदार तो फोन उचलत नाही, आरेरावीची भाषा करतो आहे, कोण आहे आम्हाला माहीत नाही. पण प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालून आतापर्यंत सामान्य जनतेचे प्रश्न म्हणून या रस्त्याचं काम मार्गी लावायला पाहिजे होतं. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो. संबंधित अधिकारी वेगवेगळ्या प्रकारचे उत्तरं देत आहेत. त्यांनी म्हणतात की ते असं झालं तसं झालं. काहीही नसते. ज्याला ज्याच्या टार्गेट दिलेलं आहे, ज्या गोष्टी ज्या वेळेमध्ये व्हायला पाहिजे त्या करायला पाहिजेत. शासनानं पैसा दिलेला आहे, सामान्य जनतेसाठी पैसा दिलेला आहे. तुम्हाला तुमचे प्रश्न ऐकून घ्यायसाठी नाही दिलेला आहे. आणि जर तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही बाजूला निघान जा. या रस्त्याचं रिटेंडरिंग करा आणि या जनतेला तुम्ही सेवा द्या. सेवा देण्याचं काम या सर्व लोकप्रतिनिधीलाही मी हात जोडून विनंती करतो. आमचे डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, तुमचा सगळ्यात जिव्हाळ्याचा मतदारसंघ या 6 गावं आहेत. सगळे लोक तुम्हाला प्रेमापोटी सगळे विनंत्या करून बसले. पण कुठं काय घोडं पेंड खातं याचं आम्हाला कळत नाही. आमच्या रस्त्याचा मार्ग कधी सुटेल? आणि जर या 8 दिवसात यांनी प्रशासनानं दिलेल्या याच्यामध्ये जर आम्हाला 8 दिवसामध्ये आम्हाला या रस्त्याचा प्रश्न आमच्या मार्गी नाही लागला तर हा आमच्या जीवनातला म्हणजे अतिशय बिकट प्रसंगात